विश्वजित राणेजी यांच्या मार्गदर्शनाखाला बेगीन तपास करून कॅन्सर डिटेक्ट जावप हे मोलादीक पाऊल आसा। त्या खातीर फोकस आसता फक्त वॉर्निंग सायनची, जशे की सतत पोटात दुखप, पचन न जावप, संडासात रक्त पडप, गाठ किंवा संडास सारको जावप ना किंवा खंय गाठ आसप, बायलांक स्पेशली स्तना गाठ आसप किंवा रक्तस्राव आसप, सारकी पाळी न येवप, खूप आंगार वचप, दळशे आंगार वचप, त्या खातीर ह्या मोबायल व्हॅनची वेगळी इन्व्हेस्टिगेशनां तपासणी चालू आसता। उदाहरणार्थ पेप्समियर, मेमोग्राफी, सोनोमेमोग्राफी, अल्ट्रासाउंड, एक्स-रे, ब्लड टेस्ट हे सगळे उपलब्ध आसता। समज बेगिना अर्ली स्टेजीचे समज डिटेक्ट जाले जाल्यार फुडें गोवा मेडिकल कॉलेजान समज रिफर करून बेगींतल्या बेगीन ट्रीटमेंट सुरू करूंक मेळटा। पयली सुवातेर GHRDC आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवाचे हांव आभारी मानता। The able and most dynamic leadership of our Honorable Health Minister Sri Vishwajit Rane. हाणी गोंयांत एक कॅन्सर डिटेक्शन वॅन जी दिल्ली आसा ती पळय भायर पाक केलीच आसा। तातूंत सगळ्यो सुविधा उपलब्ध आसा कॅन्सराचें स्क्रीनिंग करपाक, दादल्याचो कॅन्सर, बायलांचो कॅन्सर, प्लस आमची टीम आयल्या डेंटल कॉलेजींतल्यान तोंडाचो कॅन्सर, हे सगळें आमी थरली एग्जामीन करून तुमकां जे कितें गायडन्स जाय ते आमी तुमकां दितले। म्हजी इतलेच तुमकां मागणी की हांगा बशिल्ले लोक मातशे तुमच्या शेजाऱ्यांक, पाजाऱ्यांक, रिलेटिव्हजांक फोन करात, मेसेज धाडात की चडांत चड लोक येवन हांगा हे सुविधाचे फायदो घेवचो, पुरेपूर फायदो घेवचो। हांगा अजून म्हाका थोडे लोक दिसतात, पूण एक पर्यंत आनीकय डबलींग टिबलींग लोक दिसूंक जाय, कारण सहजा ही कॅन्सर डिटेक्शन वॅन तुमकां येवची ना, ही सामकी तुमच्या दारान हाडून दिल्या तुमकां। मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज आणि DHS हे तिगांचो एफर्ट गेला हातूंत, खूब तांणी प्रयत्न करून घडोवन हाडले आनी कॅपां, म्हणून प्लीज तुम्ही पुरेपूर फायदो घ्या। हांव देवा कडेन मागणी करता की हे कॅम्प आमचे खूब सक्सेसफूल जाल्या पुरो, आनी हांव जेन्ना सक्सेसफूल जाल्या पुरो अशें म्हणटा म्हणजे एक केस आमकां कॅन्सराची आडरूंक जायना। कॅन्सराच्यो केसी आडरप म्हणल्यार आमकां खंय तरी एक वायट दिसता की मनशाक आदाराची गरज पडटा, म्हणून जर आमकां कितें आढळ्ळें, कोणाकय बारीक सारीक कितें लिजन आढळ्ळें तोंडाचें जावं खंय ब्रेस्टाचें जावं सर्विक्साचें, जाल्यार भिवपाची गरज ना, कारण फुडलो ताजो सगळो उपचार मेडिकल कॉलेजीन, डेंटल कॉलेजीन, DHSान सारको व्यवस्थीत जातलो, कितेंच भिवपाचें कारण ना। आनी इनिशियल स्टेजीक जर सांपडलें जाल्यार खरेंच भिवपाचें ना, मागीर तितले चड त्रास जातात, जसो कॅन्सर एडवान्स जाता तितलो त्रास वाडटा, आनी त्रास तो पेशंटाकच न्ही तर फूल फॅमिलीचो त्रास जाता, फायनान्शियली म्हणजे पयशांचे दृश्टीन, आरोग्याचे, फिजिकल, मेंटल हेल्थ सगळें सफर जाता। म्हणून हांव तुमचे कडेन मागणी करता की प्लीज जांकां कोणाक कितें कसलोय त्रास जाता, खंय तोंडाचो म्हण खंय आंगार कसलोय त्रास बारीक सारीक, प्लीज चेकअप करून घेयात। संघाचे सगळे सरपंच, डेप्युटी सरपंच, पंच मेंबर, नर्सीस आणि प्रेम पावानंद भयणीनो, पयले सुवातेर भारत सरकार आणि गोंय सरकाराचे अभिनंदन करता, जेणे करून प्रत्येक नागरिकाचो आरोग्य कशें आसचें ह्या दृश्टिकोनान ह्या गांवापर्यंत ही सुविधा व्हरून तपासून घेवप। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांना सांगले की 2047 विकसित भारत जातले, आणि विकसित भारत जातले जाल्यार प्रत्येक व्यक्ती जावं मनीस हो सक्षम आसपाक जाय, आणि विचार एकूच आहा की
जर व्यक्ती आणि मनीस हेल्थी असला जाय ते सगळ्यात मोठे देशाचे भांडवल आसा, एसेट आहा. कारण प्रत्येकाक हेल्थ आसा म्हणजेच भांडवल. जेन्ना 2047 विकसीत भारत सांगल्या कारणान सरकारांनी आमच्या थोड्या दिसांनी तुम्ही वायकर आसतले चाणक्य म्हणून एक एक्झिट पोल काडटा असल्या लोकांक एक एजन्सी दिल्या की खेड्यापाड्यात प्रत्येक नागरीक जो गोंयांत आसतलो तेजी आर्थीक परिस्थिती हेल्थ कशी आसची हेजेर स्टडी चलता. आनी तेज्या बरोबर अशें म्हटलेलें आहा की प्रत्येक मनशाक नागरिकाक कमीत कमीत 87 वा 90 87 to 90 years लायफ गावपाक जाय. आनी अशें लायफ गावपा खातीर जर प्रयत्न केले आमी जाल्यार खूबच बरें जातलें. आयज आमी म्हणटा की कॅन्सर प्रत्येक आमी व्यक्तीन आतां डॉक्टरान सांगल्या प्रमाणे कॅन्सर हो रोग न्हू, मलेरिया सारखे जावं बाकीचे रोग असतात तसो रोग न्हू. कॅन्सर हो एबनॉर्मल ग्रोथ जर तुज्या म्हज्या आरोग्यान जातलो खंय तरी पडटा, खंय तरी आपूण खंय तरी सांबाळत खंय जालें ना, खंयच्या ऑर्गनान डिस्टर्ब जालें आनी तेज्या प्रमाणाचो ते समज एबनॉर्मल ग्रोथ जालो हो आमी साद्या दोतोरा कडेन सादें म्हणटा कशें की फिजिशियन सर्जन मेवळे ताप येयलो तर तो सुटावो जायना. आनी जेन्ना अशी जेन्ना ऑर्गनायजेशनां जेन्ना गव्हर्मेंट कॅम्प केले जाय जाल्यार वचपाक जाय आनी वयता आसतना चिंतूंक जाय की हिस्ट्री आपली कितें आहा. 2 वर्सां 1 वर्स 6 म्हयने आपलें आरोग्य कशें आसलें आनी ह्या 6 म्हयन्याक आपल्या बॉडीन कसो बदल जालो. आनी हें तुमी मुद्दाम करून जेन्ना दोतोराक सांगताले की आपल्या आरोग्याचो आपणाक कितें फरक येता तेन्ना दोतोर आपल्या अभ्यासान आनी प्रॅक्टिसीन खंय तरी तुमकां कितें जाता तें तेंच्या लक्षान येता. हेल्थान मेडिकलान असो हेल्थ सेंटरांनी विजीट दिता. सदांच आमचे कोणी म्हाज्या फुडें हांव सांगता की आमचें आदूल हॉस्पिटल किंवा GMC ह्यो सदांच बऱ्यांची बरी हॉस्पिटलां जे तुका बऱ्यांची बरी सेवा दिवंक शकता. हांव वायट म्हणिना प्रायवेट हॉस्पिटलां, पूण आमकां दिसता प्रायवेट हॉस्पिटलांत इन्फ्रास्ट्रक्चर बरो आसता. खाटी आसतल्यो बऱ्यो, बेडशीटां सद्दां धुल्लीं आसतलीं, खातीर आमच्या हितून थोडे डर्टीनेस आसूंक शकता. पूण सेवा हेल्थ चॅकअप हे बऱ्याच बरी सेवा आमचे हेल्थ आनी डिपार्टमेंट दिवंक शकता. तुम्ही तुमच्या अनुभवांनी पळयात खंयच्याय प्रायवेट हॉस्पिटलांत गेले लास्ट स्टेजीर कितें टेन्शन जातलें. पूण लास्ट स्टेज ज्या मनशाक येता ती ट्रिटमेंट दीस तर आमचें हॉस्पिटल दिता जाल्यार सुरवातीकूच तेंचे कडेन आसता उपरांत रिकवरी बरी दिसता बरी आसता. पूण सेक्युरिटी आहा. आमकां खंयच्या हॉस्पिटलान वचून खंयच्या बऱ्या हॉस्पिटलान ट्रिटमेंट करूंक जाय. पूण हांव स्वता 146 वार्डान 14 दीस रावलो हॉस्पिटलांत. कारण हांवें अनुभवला की बऱ्याचो बरो ट्रिटमेंट नॉर्मल वॉर्डान बसलो हांव बेडार बऱ्याचे बरे म्हणजे डॉक्टरांनी आमकां ट्रिटमेंट दिलो. आमी तेवूय चिंतूंक जाय की एखादो दोतोर जातलो जाल्यार ताका कितें सॅक्रिफायस करचें पडटा. दोतोर जाल्या उपरांत आतां जे इंटर्नशीप करता म्हाका दिसता दोतोर आहा जाल्यार दोतोरान म्हाका पण सांगिना 36 सुमार सुद्दां कंटिन्यू नासतना त्या वॉर्डान रावचें पडटा. आनी तशें आमच्या सारकें जर नॉर्मली 2-3 वरां रावंक शकना ह्या वार्डान ते पळोवन तर तांकां तितकें रावचें पडटा. पूण जेन्ना आमकां दिसलें की मातशें कितें जास्त जालें कमी जालें जाल्यार आमी दोतोराक सोमतेच कितें तरी म्हणून काडटा. तेन्ना हांव मागता चड वेळ ना घेता ही सुविधा जी तुमी भायर वचून घेवच्या तुमच्या फुड्यान येता तो अर्थ इतकोच आहा की सरकाराचो पंतप्रधानाचो जावं गोंयचे मुख्यमंत्री हेल्थ मिनिस्टर इतको आहा की प्रत्येक मनीस आमचो जो देशाचो आनी गोंयचो नागरीक आहा ताका बरें आरोग्य गावपाक जाय. म्हणून हे तुमच्या हितून आमी हो चुकून सुद्दां आमी कितें म्हणटा फर्स्ट सेकंड थर्ड स्टेज ह्यो स्टेजी कित्याक आसता कारण अर्बन ग्रोथ म्हणजे तुका 3-4 स्टेजीर कळटा. असल्या कॅम्पाच्या मार्गान तुमी हिस्ट्री सांगली तुमच्या आरोग्याचेर खंय बदल आसलो जाय तो तांकां दाखयलो तर ते सपोज तेजेर अभ्यास करून योग्य तरेन तुका मार्गदर्शन करतले
जर एखादें तांकां दुबाव दिसलो जायत ते डॉक्टरांचे तुमकां आपले कडेन फुडें आपयतले पिडीन आपयतले. ही सगळी सुविधांचो फायदो घेवचो